श्री स्वामी समर्थ. जय नाथ बाबा. मित्रांनो, आज तुम्हाला एक असा विषय सांगणार आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडलेला असतो. हा विषय ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनेक घटना आठवतील. एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहिलं, एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला, चांगल्या नोकरीची तयारी केली किंवा स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहिलं, पण ज्या क्षणी तुम्ही ही गोष्ट काही नातेवाईकांना सांगितली त्याच क्षणापासून नकारात्मक बोलणं सुरू झालं. अरे, तुझ्याकडून होणार नाही, इतके पैसे कुठून आणणार, आधी कित्येकांनी प्रयत्न केले त्यांनाही यश आलं नाही, नोकरी सोडणं म्हणजे वेडेपणा आहे, हे शब्द ऐकून तुमचाही आत्मविश्वास डळमळला असेल. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा 5 गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येक नातेवाईकाला सांगणं टाळलं तर तुमच्या यशाचा वेग अनेक पटीनं वाढू शकतो. पण त्याआधी एक गोष्ट स्पष्ट सांगते, या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही नातेवाईकांचा अपमान करणे नाही. प्रत्येक नातेवाईक वाईट नसतो. अनेक नातेवाईक आपल्या सुखदुःखात कायम साथ देतात. हा व्हिडिओ फक्त विवेकाने वागण्याचा संदेश देतो. चला आता सुरुवात करूयात. पहिली गोष्ट तर मित्रांनो, पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या मोठ्या योजना कोणालाही सांगू नका. मित्रांनो, बीज जमिनीत पेरल्यानंतर शेतकरी रोज गावभर सांगत फिरत नाही की माझ्या शेतात पीक येणार आहे. तो शांतपणे मेहनत करतो, वेळ येते, पीक तयार होतं आणि मग संपूर्ण गाव पाहतं. मैत्रिणींनो, अगदी यशाचंही तसंच असतं. आज अनेक लोक योजना तयार होण्याआधीच घोषणा करतात, मी नवीन कंपनी सुरू करतोय, मी परदेशात जाणार आहे, मी मोठी गुंतवणूक करणार आहे. हे ऐकल्यानंतर काही लोक शुभेच्छा देतील, पण काही लोकांच्या मनात मत्सर निर्माण होईल. काही जण मुद्दाम तुम्हाला घाबरवतील, काही जण तुमच्या चुका शोधतील आणि काही जण तुमचा आत्मविश्वास कमी करतील. म्हणून योजना पूर्ण होईपर्यंत मौन पाळा. यश आल्यानंतर जगाला कळू द्या. दुसरी गोष्ट ती म्हणजे तुमची कमाई आणि संपत्ती. तुमचा पगार, तुमचं बँक बॅलन्स, तुमच्या गुंतवणुका, तुमच्याकडे असलेली जमीन, या गोष्टी प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते. कारण जिथे पैशांची चर्चा सुरू होते तिथे तुलना सुरू होते. याचा पगार एवढा आहे, याच्याकडे इतके पैसे आहेत, याच्याकडे नवीन गाडी आली, आणि मग नकळत मत्सर जन्म घेतो. त्यामुळे आर्थिक गोष्टी नेहमी मर्यादित लोकांपर्यंतच ठेवा. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे घरातील भांडणं आणि अडचणी. पती पत्नींमध्ये वाद होणं, भावांमध्ये मतभेद होणं, कुटुंबात अडचणी येणं हे प्रत्येक घरात घडत असतं. पण अनेक लोक रागाच्या भरात सगळं नातेवाईकांना सांगतात. आज तुम्ही रागात बोललात, उद्या तुमचं भांडण मिटेल, पण नातेवाईकांच्या मनात ती गोष्ट कायम राहील आणि अनेकदा तीच गोष्ट दुसऱ्यांकडे पोहोचेल. म्हणून प्रत्येक समस्या प्रत्येकाला सांगू नका. योग्य व्यक्तीची मदत घ्या. चौथी गोष्ट ती म्हणजे तुमची स्वप्न आणि ध्येय. मोठं घर, मोठा व्यवसाय, परदेशात जाण्याची स्वप्न, स्वतःची कंपनी, मोठं पद, ही स्वप्न प्रत्येकाला सांगण्यापेक्षा त्यासाठी काम करा. कारण लोक तुमच्यावर स्वप्नावर हसतील, पण यश मिळाल्यावर त्याच लोकांना टाळ्या वाजवाव्या लागतील. म्हणून स्वप्न कमी सांगायची, मेहनत जास्त करायची. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पुढच्या यशाची तयारी. मित्रमैत्रिणींनो, जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा यश तुमच्या अगदी जवळ असतं, पण त्याच वेळी परीक्षा सुरू होते. लोक म्हणतात, हे सोडून दे, तुझ्याकडून होणार नाही, एवढा धोका घेऊ नको. जर तुम्ही त्याचं ऐकलं तर कदाचित आयुष्यभर पश्चाताप कराल. पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर एक दिवस हेच लोक म्हणतील, आम्हाला माहीत होतं तू नक्की यशस्वी होशील. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, शांतपणे मेहनत करा. वेळ येऊ द्या, यश स्वतः तुमची ओळख करून देईल. शेवटचा अतिशय इमोशनल असा संदेश आहे. मित्रांनो, नात्यांमध्ये प्रेम ठेवा, आदर ठेवा, पण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगू नका. कारण प्रत्येकाला तुमचं भलं वाटेलच असं नाही, आणि प्रत्येकजण तुमच्या यशाने आनंदी होईलच असंही नाही. म्हणून बोलण्यापेक्षा काम करा, दाखवण्यापेक्षा घडवा, आणि स्वतःच्या यशाला स्वतः बोलू द्या. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, आणि अशाच प्रेरणादायी व आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा, जय नाथ बाबा. माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.